आप देख रहे हैं RTI इन्वेस्टिगेशन न्यूज 18। संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, तसेच आपले नवनिर्वाचित तरुण कर्णधार असे आपले जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी शर्मा, तालुका प्रमुख निलेश भाऊ आणि व्यासपीठावर मला बाकी त्यांचे नाव काही माहिती नाही, त्यामुळे सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सगळे निष्ठावंत शिवसैनिक, सगळ्यांना मी मानाचा मुजरा करते। कारण की या ठिकाणी आम्ही 5 वाजेचा आलो तेव्हापासून सगळे अगदी म्हणजे कोणीच इकडे तिकडे गेलेले नाही आणि तुमचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सगळे म्हणजे थांबलेले आहेत। तर यालाच म्हणतात खरं आपले रक्तात म्हणजे निष्ठावंत आहेत आपले सगळे, जेवढे बसले तेवढे। आपली जी निवडणूक आता उभी राहिलेली आहे त्याच्यामध्ये अनेक आपल्याशी आतापर्यंत कोणी गेले कोणी आले त्यांच्याकडे न बघता आपण ज्या जागेवर आहे त्याच जागेवरती आपल्याला ही निवडणूक आपल्याला करून दाखवायची आहे समोरच्यांना। आमचं पण चोपड्याला हीच परिस्थिती आहे। चोपड्यामध्ये सगळे म्हणजे पक्ष रिकामे आहेत, तुम्ही तरी एवढे जमलेले आहेत याचा मला खूप आनंद होतो। आम्ही तर अगदी चोपड्याला पोटावर मोजणे इतके, पण आतापर्यंत आम्हाला एकाही काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे कुठल्याही पक्षाकडून बोलवणं कोणाचंही नाहीये किंवा कोणी आम्हाला मध्यस्थी पण करत नाही। तरी आम्ही म्हणजे ठरवलेलं आहे की आमचा तळागाळातला जेवढा आमच्या सोबत निष्ठावंत शिवसैनिक जो आमच्या सोबत आहे, आता जेव्हापासून ही फुटलेली शिवसेना आहे आणि आपण ओरिजिनल शिवसेनेत जे जे आपल्या सोबत आहे तर त्यांना घेऊन आम्ही आमचा प्रत्येक म्हणजे गल्ली बोळातला जो पण इच्छुक मुलगा आहे, जो शिवसैनिक आहे त्याला आम्ही ही संधी देणार आहे। आणि हे आम्हाला अत्यंत म्हणजे कौतुक वाटतंय की ज्या वेळेस हे लोक होते तेव्हा आम्ही तिकिटासाठी यांच्याकडे म्हणजे खूप फिरत होतो की आम्हाला तिकीट मिळावं, खूप आशा होती। पण आज असा प्रसंग आहे की आपण खूप भाग्यवान आहे की आपल्याला आपले साहेब म्हणतायत की तुम्ही उभे राहा, तुम्ही म्हणजे स्वतः जरी आपण निवडणूक लढले तरी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी आहे। आपले जे संपर्क प्रमुख आहेत ते आपल्याला आता आपलेच मिळालेले हक्काचे संपर्क प्रमुख आहेत आणि आपण त्यांच्यापर्यंत आपली व्यथा सरांनी मांडलेलीच आहे आणि ती आपली पक्षप्रमुखांपर्यंत जाईलच। त्याच्यामुळे जरी आपल्याजवळ आज काही नसलं तरी आपण आपली जी मशाल चिन्ह आपण घराघरापर्यंत पोहोचवू ही आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे। इथं आल्यानंतर मला उलट आशीर्वाद मिळाला असं वाटतंय मला की माझ्या साडीला ठिणगी लागली, तर ती ठिणगी नसून एक आपल्याला एक मशालीची आपल्याला त्याने आठवण करून दिली की आपली मशाल हे आपलं चिन्ह आपल्याला घराघरापर्यंत न्यायचंय आणि समोरच्याला जाळून टाकायचंय, आपली मशाल दाखवून। एवढं आपल्या शिवसैनिकांमध्ये ताकद आहे। जेव्हा जेव्हा शिवसेना फुटलेली आहे तेव्हा तेव्हा आपण बोटावर बोलतो इतकेच राहिलोय तरी साहेब हरले नाही आणि आपल्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक देखील जागेवरून हरलेले नाही आहेत। गुलाबराव वाघ असतील हे आम्ही अगदी म्हणजे आधीपासून बघतोय। आम्हालाही खूप वाटायचं की आम्ही जेव्हा पक्षात नव्हतो तेव्हा वाटायचं की खरंच आपण शिवसेनेच्या तिकिटावर लढलं पाहिजे। म्हणजे माझ्यासोबतचाही अनुभव आहे की मला तिकीट
तुमच्याकडनं काय होणार आहे ते सगळ्यांना ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे. तुमचं भवितव्य काय होणार आहे ते भविष्यात तुम्ही रंगवत आहे. शेवटी कालचा जो झालेला खेळ तो आला तुमच्यासोबत मांडूनच ठेवलेला आहे. त्या वातावरणावर महागडे राजकीय बोलण्यापेक्षा त्या सगळ्यांची आमची संकल्पना होती की गेल्या दिवसात एक संघटनेला पुस्तक देण्यासाठी आपल्या सगळ्या निष्ठावंतांचा निर्धार करावा व्हावा. आणि थोडा अचानक निवडणुकीचा कार्यक्रम आला. आचारसंहितेची बरीचशी बंधनं आली. बरेचसे लोक निघून गेल्या कारणाने समन्वय आपल्याला मिळत आणि सत्ता आली आणि आमच्या घाईमध्ये हा त्यांच्या मार्गदर्शनाने आणि स्थानिकांच्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि त्याच्यामध्ये लगेच निवडणुकीचा बिगुल वाजला. आणि या सगळ्या नियोजनाचा आज आपला सगळा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसेना प्रमुख नागरिकांचा आपण एक मेळावा बोलवण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यामध्ये संघटनात्मक चर्चेच्या सोबतच आता निवडणुकीचे भलं मोठं आव्हान आपल्याला येऊन ठेवलेलं आहे. खूप सत्ता आणि संसाधनाच्या अभावामध्ये केवळ आपल्या सगळ्या एक दुसऱ्याच्या जोरावर आणि कळवट निष्ठेच्या जोरावर आपल्याला हा सगळा पुढील कार्यक्रम पार पाडायचा आहे. आपल्या आजपर्यंतच्या झालेल्या निवडणुकीच्या भूतकाळामधील सगळ्यात प्रतिकूल परिस्थितीचा काळ हा आपल्या समोर येऊन ठेवलेला आहे. शेवटी आपली सगळ्यांची मानसिकता आणि हे सगळं उंचवण्यासाठी वरिष्ठांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन मिळतच आहे. पण आज या निवडणुकीसाठी आपले शहर प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील आणि सगळे ते बूथ प्रमुख, विभाग प्रमुख या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून एक दुसऱ्याच्या समन्वयाने आपल्या उमेदवारी बाजूला ठेवून सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हायचं आहे. आपल्या माझ्यानंतर बोलणाऱ्या भाऊ आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करणारच आहे. पण सगळ्यांना एकच विनंती आहे की इथून पुढे आपले सगळे दुसरे ठोके उमेदवार बाजूला सोडून आपण सगळे एक दिलानं या सगळ्या निवडणुकीच्या कामाला लागू आणि वरिष्ठांना, माननीय शिवसेना प्रमुखांना, पक्षप्रमुखांना अपेक्षित असलेलं, अभिप्रेत असलेलं या संघटनेला मिळवून देण्यासाठी वचनबद्ध होऊया. जय महाराष्ट्र. महाराज की जय. जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. हा आवाज कुणाचा? अरे हा आवाज कुणाचा? काही काय आवाज येतो? हा आवाज कुणाचा? आता आला. महाराष्ट्राचं कुलदैवत आहे कोणत्या भावानी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमचे आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, श्री शिक्षण पुरस्कार महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन करून शिवसेना प्रमुखांचा आणि उद्धव साहेबांचा नम्र शिपाई आपल्या समोर या मेळाव्याच्या निमित्तानं दोन शब्द मांडण्यासाठी उभा आहे. आजच्या या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा, महिला गट जिल्हा प्रमुख रोहिणीताई पाटील, तालुका प्रमुख वीरेश महाजन, शहर प्रमुख मकबूल शेख, गणेश चौधरी, दोन्ही सुरवाडे सर, वेळ जास्त झाला आहे म्हणून नंतर जयंतबाई भोळे आणि तुम्ही सर्व बसलेले भारत शिवसेने तुमच्यासाठी काय सांगावं? तुम्ही वाकला नाही, तुम्ही वाकला नाही, चुकला नाही आणि विकलाही नाही असा माझा हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या वसाहत सोडला नाही. याच्यासाठी मी म्हटलं झुकणारे बी गेले, विकणारे बी गेले आणि जे वाचले ते बी गेले.
पुण्य के आड़ में बाप बदल लेते हैं और मतलब ये है कि लोग अपने बाप भी बदल लेते हैं। हे सोयराचे मारायचे ते आता एकनाथ शिंदेचे पाय नाही पडत, श्रीकांत शिंदेचे पाय पडतात. श्रीकांत मी आतापर्यंत मुलाने बापाचे पाय पडलेले पाहिलेले आहेत. मुलाने बापाचे पाय पडलेले पाहिलेले आहेत. पण जळगाव जिल्ह्यातला हा आपला गद्दार हा मुलाचा पाय पडताना पहिल्यांदा मी पाहिजे. बरोबर आहे. कशासाठी? पैसा निघण्यासाठी. अरे तो 72 वाघ निघाला संजय राऊत. 100 दिवस सारखं जीवन जगण्यापेक्षा 6 दिवस वाघासारखं जीवन जगला. 100 दिवसात जेल मधून बाहेर आला तो म्हणजे संजय राऊत. अरे काय हे करतात हे ते. मी असा होतो की साधा होतो आणि आता मालदार घेणं उच्च वाटतं. 4 दायरांमध्ये 4 वेळेस आमदार, 2 वेळेस मंत्री झाला. आता डेअरी पाहिजे का तुम्ही? अशी डेअरी कोणाच्या जीवावर? अरे हिंदू हृदय सम्राटांच्या जीवावर, या शिवसैनिकांचा निष्ठावान शिवसैनिकांच्या जीवावर. हा गुलाबराव वाघ या धरणगाव तालुक्यामध्ये, येरवडा तालुक्यामध्ये सर्व पिंजून काढायचा. तुम्ही हात जोडायला यायचे आणि आमदार झाले. विसरलात का तुम्ही? म्हणून मी आपल्याला सांगण्यासाठी या ठिकाणी आलो की आता जिल्हा परिषद नगरपालिकेची निवडणूक लागली. आता नगरपालिका आहे, आता जिल्हा परिषद. 25 प्रभाग या भोसर शहरामध्ये आणि 50 नगरसेवक निवडून येणार. येणाऱ्या आजपासून सुरुवात झाली फॉर्म भरायला. 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आम्हाला आघाडीने सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर 50च्या 50 ठिकाणी आमचे शिवसैनिक फॉर्म भरतील. ताकद कोणाची आहे? अरे या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे हाल होत आहेत. अतिवृष्टीने बर्बाद शेतकरी झाला, आत्महत्या करत आहेत. कोणता पक्ष रस्त्यावर आला? फक्त शिवसैनिक आणि शिवसेना ही रस्त्यावर आलेली. अरे आसमानी संकट आलं, पण हे सोमवारी संकट आपल्यावर बसलेलं आहे. या जळगाव शहरामध्ये मुख्यमंत्री आले. आपण कर्जमाफी मागितली नाही. कर्जमाफी शेतकऱ्यांनी मागितली नाही. या ठिकाणी फडणवीस जळगाव मध्ये आले आणि काय सांगितलं हे तुम्हाला मी आता याच्याने दाखवतो. ऐकलं म्हणजे आपण शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्जमाफी असं मागितलं नाही. हा फसवणूक झाला आणि फसवणुकीने जळगाव शहरामध्ये सांगितलं माझ्या सरकार जर आलं तर मी शेतकऱ्यांच्या सातबारा पूर्ण करणार. 1 वर्ष झालं का करत नाही कोणा? अरे भाजपवाडीमध्ये फसवणारा सरकार. या भाजपला मी चांगला ओळखतो. या ठिकाणी मी आपल्याला सांगतो
जुना पक्ष हा शिवसेना आहे. 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली, शिवसेनेचा जन्म झाला. आणि भारतीय जनता पार्टीचा जन्म केव्हा झाला माहिती आहे तुम्हाला? 1980 साली भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला. 15 वर्ष शिवसेना ही दुनिया. 1989 युती झाली. अरे या माणसाने युती केली. त्यावेळेस शेती खासदार होते. 1990 2 आमदार या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे होते. 2 आमदार, एक राम कापसे आणि एक राम नाईक. या माणसाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली की हिंदुत्वाचे लोक आहेत, हे चांगले लोक आहेत, यांच्याशी युती करा. 2 आमदारांमध्ये युती केली आणि 2चे झाले 52 आमदार या माणसाबरोबर युती केली आणि 52 आमदार निवडून आले आणि 62 आमदार शिवसेनेचे निवडून आले. आणि त्या बाळासाहेबांच्या मुलाला ह्याच वाटेवर जनता पार्टी गद्दारांनी दगा दिला आणि सत्तेवरून खाली घेतले. मित्रांनो, हा बदला आपल्याला घ्यायचा, भाजपचा बदला आपल्याला घ्यायचा. आजकाल नरेंद्र मोदींनी 48,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, हे अजित पवारवर आरोप केला आणि दुसऱ्या दिवशी अजित पवारला मांडीवर बसवलं. या ठिकाणी सकाळी शपथविधी करायला तुम्हाला वेळ देते चालते. राज्यपाल रात्रीतून जी.आर. काढतो चालतो. एखाद्यावर 10 टाकली, एखादा आमदार भाजपच्या आमदाराने गोळीबार केला, त्याला एका रात्रीतून बाहेर काढतात आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीला तुम्हाला 4-4 महिने अभ्यास करावा लागतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला आंदोलन उभं करायचं आहे. हा तळागाळातला कार्यकर्ता आहे, हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. गरीब लोकांना सांगायला लागले की या भुसावळमध्ये शिवसेना संपली आणि तुमचा बाप दादा जरी खाली आला तरी ही शिवसेना संपणार नाही, शिवसेना संपणार. आमदार बोलले, खासदार बोलले, नेते बोलले, तरी शिवसेना संपत नाही. हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी आता कुठेतरी ईडीचा भार बंद केला. या 4 महिन्यापासून तुम्हाला मी सांगतो, या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगतो की फक्त तुम्ही निष्ठेने काम करा, जनतेची सेवा करा आणि जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे किती भाजपाने ठरवू काय, किती बॅकग्राऊंड आहे. बाबरी मध्येच पडली तेव्हा सगळ्यांना विचारलं, आव्हानाला विचारलं, अडचणीला विचारलं, सगळ्यांना विचारलं. त्यावेळेस सांगितलं आमचे एक नाही, हा 72 माणूस होता. त्याने सांगितलं शिवसैनिकांनी पाडणे असेल तर मला गर्व आहे, मला अभिमान आहे, असं बाळासाहेब राहिले असेल तर ती हिंमत झाली असेल. बाळासाहेबांनी दसऱ्याच्या मेळाव्याला सांगितलं की या तडाखा माझ्या शिवसैनिकांना, माझ्या शेतकऱ्यांना त्रास झाला तर या भुसावळ शहरामध्ये आता सर्वांनी सांगितलं एकच रस्ता 3-3 वेळेस होतो. सर खायला कुठे मिळेल, निधी टाकायला जागा नाही, रस्त्यावर रस्ता होईल पण खायला कुठे मिळेल.
50 रुपयामध्ये रस्ता होतोय. अरे 50 रुपये पुढारी आले. News 18 Right to Information.